स्त्रियांची कामं जर पुरुषांनी केली तर पुरुषांना ते शोभत नाही असा विचार करणाऱ्यांना ही व्हिडिओ नक्की दाखवा। बघून तुम्हाला असंच वाटत असेल की इथे मांडे बनतायत, पण इथे बनते ती जळगाव स्पेशल मांडे पुरणपोळी। दिसायला खूप भली मोठी आहे आणि बनवण्याची पद्धत पण खूप वेगळी आहे। हे आहे जळगावचे फेमस जितू काका, जे आपल्या वयाच्या 16व्या वर्षापासून बनवतात हे हातावरचे मांडे आणि हातावरची मांडे पुरणपोळी। ऐकून तुम्ही पण आश्चर्यचकित झाला असाल ना, पण ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला कळेल की काका किती मस्तपैकी बनवतात ते हातावरची मांडे पुरणपोळी। इथे काकांनी मैद्याचं मळलेल्या पिठाचे 2 गोळे घेतलेले आहेत आणि ते गोळे 2 लाटून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये जाणार आहे सारण, म्हणतात कोण कोण पुरणही म्हणतात, पण तुम्ही बघितलात पुरण एवढं जास्त आहे म्हणजे पुरणपोळी किती मोठी असणार। लहान असताना घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे जितू काका हे मांडे आणि पुरणपोळी बनवायला शिकले आणि ते कॅटरिंग मध्ये जाऊनही मांडे पुरणपोळी बनवायचे, जेणेकरून त्यांच्या आई वडिलांना घर खर्चात मदत होईल म्हणून। हा चांगला विचार मनात ठेवून ते पुरणपोळी आणि मांडे बनवायला तर शिकले, पण हीच पुरणपोळी आणि मांडे त्यांना प्रसिद्धीस घेऊन गेली। त्यांच्या गावामध्ये ते असे पहिले पुरुष आहेत जे एवढी मोठी पुरणपोळी आणि मांडे हातावर बनवतात। आणि पुरणपोळी म्हणजे काय साधी सुधी नाही, तर गीर गाईच्या साजूक तुपातली पुरणपोळी आपल्याला इथे खायला मिळणार आहे। तर बघूया पुरणपोळी बनते कशी ते। इथे काकांनी केलेली आहे बंद पुरणपोळी आणि दोन्ही हाताने अशी थापून घेतलेली आहे। दोन्ही हाताने पुरणपोळी थापल्यावरती तिचा आकार बघितला तुम्ही मोठा झाला आणि आता पीठ टाकून घेतल्यावरती ही लाटण्याने लाटली जाणार आहे पुरणपोळी। लहान असताना माझी मैत्रिणीकडे जेव्हा मी जायची तेव्हा मैत्रिणीच्या घरी तिची आई बनवायची आणि मला आश्चर्य व्हायचं की एवढी मोठी पुरणपोळी बनवतात कसे। ते होते खानदेशचेच म्हणजे जळगावचे, आणि जळगावची इथे स्पेशालिटी आहे मांडे पुरणपोळी। जेव्हा घरी पुरणपोळी बनवतो तेव्हा आपली पुरणपोळी फाटते आणि पुरण बाहेर येतं, पण काकांची टेक्निक बघा, पुरण जराही इकडचं तिकडे झालेलं नाहीये आणि पुरणपोळीला सुद्धा काही झालेलं नाहीये, एकदम बेस्ट अशी पुरणपोळी दिसत आहे। आणि इथे पुरणपोळी लाटण्याने लाटून पुरणपोळीचा आकार तर मोठा केलेला आहे, पण ह्याची खरी मजा आहे ती थोडा वेळातच आपल्याला कळणार आहे। बघितलात एवढी मोठी पुरणपोळी आहे की दोघात पण संपणार नाही। आणि इथे पुरणपोळी लाटून घेतलेली आहे। आता तुम्ही विचार करत असाल मांडे तर हातावर बनतात ना, मग काका फक्त लाटत होते, तर खरी गंमत आता आहे बघा। आता काका कसे हातावर फिरवणार आहेत ही मांडे पुरणपोळी। एवढी मोठी मांडे पुरणपोळी मी समोरासमोर कधीच बनताना बघितली नव्हती, पण जी लाईव्ह बघण्यामध्ये मजा आहे ना ती कुठेच नाहीये। आणि ते पण काका एवढे मस्त आणि शांततेत बनवत होते ना, खरं सांगते मला त्यांना बघून आणि आश्चर्य वाटत होतं की एवढी छान पुरणपोळी ते बनवतात। पोळीच्या वरच्या बाजूवर आलेला आहे तूप आणि दुसरी बाजू चांगली भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूलाही आलेला आहे तूप। आवच्या साजूक तुपातली मांडे पुरणपोळी जर तुम्हाला खायला मिळाली तर तुमचाही आनंद गगनात मावणार नाही। आपल्या महाराष्ट्राची आणि खानदेशची संस्कृती जपणाऱ्या या जितू काकांना तर सलाम आहे। इतक्या प्रेमाने ते पुरणपोळी सगळ्यांसाठी बनवतात ना, खरं सांगते खाताना मनही भरतं आणि पोटही। एवढी मोठी पुरणपोळी जर तुम्हाला खायला भेटली तर तुम्ही नक्की तुटून पडणारच ना। तर आम्ही तर तुटून इथे पडलेलो आहे, आणि तुम्हाला आमची ही व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।